नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. आपण बघतोय निफ्टी, बँक निफ्टी त्याचबरोबर काही स्टॉक्स एनालिसिस पुढच्या आठवड्यासाठी. चला तर मग सुरू करूया. निफ्टी विकलीवरती कसं दिसतंय जरा व्यवस्थित बघा. एक चांगला पॉझिटिव्ह पॅटर्न बनताना बघायला मिळतो आणि आता तुम्हाला समजत असेल मार्केट रिजेक्शन का देतंय. जर आता इथे जी लेव्हल आहे जिथे रिजेक्शन निफ्टी घेतंय, ती लेव्हल जर तुटली तर डेफिनेटली काय बघायला मिळू शकतो? एक मोठा हाय म्हणजे जवळपास 26,250 जो ऑल टाईम हाय आहे तिथपर्यंत मार्केट जाताना आपल्याला बघायला मिळू शकतं, हे लक्षात घ्या. आणि त्या रेंजच्या आसपास आता कुठेतरी रिजेक्शन घेताना आपल्याला बघायला मिळतंय गेले काही आठवडे म्हणजे 1, 2, 3, 4 आठवडे हे लक्षात घ्या. ओके. मग ह्या आठवड्यात तो ब्रेकआउट बघायला मिळू शकतो का? कदाचित कदाचित हो, आपल्याला तो ब्रेकआउट बघायला मिळू शकतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. सो एक्स्पेक्टेड काय आहे? लक्षात घ्या एक्स्पेक्टेड हे आहे की मार्केट जी मेन सपोर्ट रेंज आहे ती म्हणजे 23,800 ही लक्षात घ्या खालच्या दिशेने. मग आता सर्वात महत्त्वाचा विषय आहे, की ह्या रेंजच्या आसपास जो एक सपोर्ट घेतोय, त्याच्यानंतर जो बाउन्स बघायला मिळतोय. ठीक आहे. मग एक्स्पेक्टेड असं आहे, की आता या काही दिवसात परत त्या हायच्या आसपास जाताना बघायला मिळू शकतं का? डेफिनेटली येस. परंतु टिकणं गरजेचं आहे, होल्ड करणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. ओव्हरऑल जर परत काय इराणचा वगैरे विषय परत वाढला किंवा जिओपॉलिटिकल विषय काय वाढला, तर डेफिनेटली मार्केट तुम्हाला थोडीफार काय आपण म्हणू शकतो मूव्हमेंट देताना बघायला मिळू शकतो निगेटिव्ह लेव्हलला. हे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे, थोडंफार चिघाळलेलंच आहे, त्या गोष्टी काय त्यांच्याकडे संपणार नाहीत आहेत. परंतु आपण त्या दृष्टिकोनातून सुद्धा विचार करणं तेवढंच गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. ओके. सो काय एक्स्पेक्ट करू शकतो? आता रिजेक्शन कुठे घेतो तो बघा. व्यवस्थित बघितला तर तुम्हाला समजेल मार्केट रिजेक्शन कुठे घेतंय? रिजेक्शन ह्या रेंजच्या आसपास घेतंय, हे लक्षात घ्या. ते म्हणजे 24,200 आणि ह्याच्या आधी सुद्धा त्याच रेंजमध्ये रिजेक्शन घेतलेलं आहे, जे आत्ता घेतंय. म्हणजे हा जो ब्रेकडाउन आहे, त्याच्यानंतर हा जो पुलबॅक आहे, सो आता हा इथे रिजेक्शन घेतोय 24,200च्या आसपास. मग आता ह्या लेव्हलच्या आसपास जी रिजेक्शन घेतोय, जर लेव्हल तुटली तर काय एक्स्पेक्ट करू शकतो? म्हणजे जवळपास त्या लेव्हलच्या आसपास इथे स्ट्रेंथ बघायला मिळत नाहीये. मग 24,200 एक चांगलं रिजेक्शन झोन म्हणून काम करताना ह्या आठवड्यात बघायला मिळू शकतं, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यावरती 24,500 ते 24,700 या वरच्या रिजेक्शन झोन्स आहेत, हे लक्षात घ्या. ओके. सो व्हॉट डू वी एक्सपेक्ट टू ट्रेड टुमॉरो म्हणजे जवळपास सोमवारचा विषय म्हटलात तर ओपनिंग सर्वात महत्त्वाची आहे. या आठवड्यात ओपनिंगच महत्त्वाची आहे. मार्केट ओपन कसं होईल, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता ओपनिंग जी आहे ही कुठे होते हे बघणं गरजेचं आहे. लक्षात घ्या ओपनिंग जर झाली गॅप अप वरच्या दिशेने, तर मग तुम्हाला जवळपास टिकताच 24,200च्या वरती थेट मार्केट जाताना बघायला मिळू शकतं. म्हणजे जवळपास ह्या रेंजच्या वरती कुठेतरी ओपन झालं तर 24,200च्या वरती जर टिकलं तर डेफिनेटली तुम्हाला एक चांगलं मार्केट तेजीत जाताना बघायला मिळू शकतं, हे लक्षात घ्या. कुठे 24,200च्या वरती, ह्या रेंजच्या वरती. ह्याच्यावरती टिकलं तर, गॅप ओपन झालं तर मग जवळपास येत्या आठवड्यात आपल्याला 24,400, 24,500, 24,700 पर्यंत मार्केट तुम्हाला निफ्टी आरामात बघायला मिळू शकतं, हे लक्षात घ्या. ओके. परंतु निफ्टी जर गॅप डाउन झालं आणि परत 24,100च्या खाली होल्ड झालं, सोमवारचा दिवस म्हणून महत्त्वाचा म्हणतोय मी. 24,100च्या खाली होल्ड झालं तर डेफिनेटली 24,100च्या खाली पुट बाय करू शकता, सेल करू शकता. मग मार्केट तुम्हाला 24,000 ची लेव्हल परत टेस्ट करताना बघायला मिळू शकते. 23,900, 23,800 ची सगळ्यात महत्त्वाची सपोर्ट रेंज आहे. ती मग ब्रेक करण्याचा प्रयत्न करू शकते. जो महत्त्वाचा सपोर्ट आहे बघा किती दिवस पकडलाय आणि मग हा जो गॅप आहे, जो किती दिवस बोलतोय, हा गॅप भरताना मार्केट बघायला मिळू शकतं, हे लक्षात घ्या. ओके. आणि आत्ताची जर तुम्ही ट्रेंड लाईन काढला, तर ट्रेंड लाईन कोणती बघायला मिळते? सरळ साधी ट्रेंड लाईन काढायची असेल, तर मग ही ट्रेंड लाईन, हे लक्षात घ्या. समजलंय का सांगा मला जरा निफ्टीचं एनालिसिस सरळ साध्या सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या लेव्हलच्या आसपास एक व्यवस्थित सिंपल सेटअप काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. समजलं असेल तर नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. काही प्रश्न असतील तर विचारू शकता, हे लक्षात घ्या. ओके. त्यानंतर आपण जाऊया थेट पटकन बँक निफ्टीकडे. आता बँक निफ्टीचा विचार करताच बँक निफ्टीचा म्हटलं तर जसं मंथलीचा विषय आहे. परंतु जर ह्या आठवड्याचा स्विंग ट्रेडिंगचा विचार करत असाल बँक निफ्टीला, मी पाठशाही म्हटलं होतं त्या लेव्हलच्या आसपास बघा हे चॅनल होता, तो चॅनल तोडला सुद्धा. मग इथे सुद्धा तुम्हाला ट्रेड होता. त्यानंतर परत त्या चॅनलमध्ये बँक निफ्टी तुम्हाला बघायला मिळते. सो व्हॉट डू वी एक्सपेक्ट इन बँक निफ्टी? सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे बँक निफ्टी ओपनिंगचा विषय, ओपन कसं होईल? ओके. आता जर डेलीवरती आला तर तुम्हाला समजेल एक व्यवस्थित चांगला पॉझिटिव्ह पॅटर्न बनवून एक रेंजमध्ये ट्रेड होताना बघायला मिळते. हे लक्षात घ्या. आता हा पॅटर्नच्या वरती ब्रेकआउट आहे व्यवस्थित जर बघितलात तर. त्याच्यानंतर ही एक रेंज आहे आपली ह्या लेव्हलच्या आसपास. ठीक आहे. आता त्याच रेंजमध्ये परत मार्केट आलेलं आहे. सो व्हॉट डू वी एक्सपेक्ट? सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओपनिंग, ते म्हणजे सोमवारसाठीचं. आता सोमवारी ओपनिंग जर पॉझिटिव्ह झाली, तर बँक निफ्टी लक्षात घ्या, सोमवारी ओपनिंग पॉझिटिव्ह झाली आणि बँक निफ्टीने 58,000च्या वरती जे आता जे क्लोज झालंय आणि सक्सेसफुली जे 58,000च्या वरती बँक निफ्टी क्लोज झालेलं आहे, त्याच्यावरती जर होल्ड झालं, तर डेफिनेटली
58 200 300च्या वरती टिकताच परत एकदा ह्या वरच्या लेवल्स परत जिथे रिजेक्शन घेतलेलं आहे दोनदा त्या रेंजच्या वरती 58 400 58 500 58 600 ह्या लेवल्स बिंदास तोडताना बँक निफ्टी तुम्हाला बघायला मिळू शकतं. परंतु जर खाली आलं आणि जर खाली आल्याचा अर्थ असा आहे जर व्यवस्थित बघितलं तर इथे बघा इथून थोडंफार उत्तरत्या काळात दिसते. म्हणजे थोडक्यात काय थोडाफार ओव्हरबॉट झालेला आहे, थोडाफार आपल्याला रिजेक्शन म्हणजे जवळपास डायव्हर्जन्स बघायला मिळते आणि तो किंचित आहे, एवढा पण काय मोठा असं नाही. त्या मोठ्या टाइम फ्रेमवरती गेला तर तुम्हाला थोडाफार जास्त समजू शकतो. ठीक आहे. आता इथे ओव्हरसोल्ड झालं होतं, मग तो पुल बॅक आलाय. आता थोडक्यात ह्या रेंजच्या आसपास एक तर ब्रेकआउट किंवा एक तर ब्रेकडाऊन आहे. म्हणजे जर ब्रेकआउट झाला तर तुम्हाला इंट्राडेला चांगला बाईंग साईडला ट्रेड चांगला बघायला मिळू शकतो किंवा ब्रेकडाऊन झाला तर 58,800 सॉरी 57,800च्या खाली बिंदास सेल करू शकता या आठवड्यात. परत मार्केट जे आहे थोडक्यात ह्या रेंजमध्ये बघायला मिळू शकतं जे आत्ताच आहे आणि ही रेंज जर ज्या दिवशी ब्रेकआउट करेल जी आता काढली आहे त्या दिवशी तुम्हाला एक मोठा ट्रेड बघायला मिळू शकतो. त्यासाठी वेट करा, तो या आठवड्यात तुम्हाला बघायला मिळू शकतो. हे लक्षात घ्या. समजलं निफ्टी बँक निफ्टीचं सरळ साध्या भाषेत अनालिसिस. समजलं असेल तर फॉलो शेअर सबस्क्राईब करा. स्टॉक्स अनालिसिस एक सेपरेट व्हिडिओ करून करणार आहे. ठीक आहे. आता तुमची इथे मी रजा घेतोय. धन्यवाद.